Headlines. प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्लीत चर्चेची शक्यता. पनवेलचे माजी उपमहापौर गायकवाडांना चेंबूरमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव. प्रकाश आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. अयोध्येतील राम मंदिर जैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर. देशातील एटीएम सेंटर्सही उडवण्याचा कट. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट. पुण्यानंतर आता साताऱ्यातील कोयता गँगच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. कोयता घेऊन दहशत माजवणारे 5 जण ताब्यात. ₹20 उधारीतून पाणीपुरी विक्रेत्यावर हल्ला. दुकानदार गंभीर जखमी. नागपूरच्या जरीपटका परिसरातील घटना. कारला का धडक दिली याचा जाब विचारला म्हणून गुन्हेगाराची विद्यार्थ्याला मारहाण. नागपूरच्या धरमपेठ भागातील घटना. पोलिसांनी केला गुन्हा दाखल. वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता होणार 5 वर्षांपर्यंत शिक्षा. वाढत्या दगडफेकीच्या घटनांनंतर सरकारचा मोठा निर्णय. बीबीसीच्या बंदी घातलेल्या माहितीपटाचं हैदराबादच्या विद्यापीठात करण्यात आलं स्क्रीनिंग. विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना आज. न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर टीम इंडिया सज्ज.